नमस्कार मंडळी, मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत। ही कुरोडी बघा कशी छोटी कुरोडी आहे, पण ती तळल्यानंतर कशी चारपट फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र आणि सुटसुटीत तारा झालेले आहेत। तेलामध्ये म्हणजे कढईमध्ये टाकली ही छोटीशी कुरोडी कढईतही पुरणार नाही इतपत फुलते ही कुरोडी। ह्या कुरोडीमध्ये आपण कोणता सोडा किंवा पापड खाऱ्याचा वापर केलेला नाही किंवा ही कुरोडी रव्याची, गव्हाच्या पिठाची, पोहे, तांदूळ याची नाही आहे। पुढे सांगणारच आहे मी कुरोडी कशाची बनलेली आहे। अगदी पारंपरिक पद्धतीचीच कुरोडी गव्हाची जशी चवीला लागते त्याच पद्धतीची लागते आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथून पुढे तुम्ही कुरोडी कोणतीही करा तुमचे कधीच चुकणार नाही अशा पद्धतीचं माप मी सांगितलेलं आहे। अशा छान एक लगत तारा न तुटता एक सारख्या अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या कुरवड्या तयार होतात आणि सुंदर अशा एकदम कलर एकदम पांढरा शुभ्र येतो या कुरवडीला। आणि तुम्ही चांगलं जर शिजवलं तर ह्या अशा हातात पण येतात। माप करेक्ट सांगितलेलं आहे। इथून पुढे तुमच्या कुरवड्या कधीच बिघडणार नाहीत। कुरवडी येणं म्हणजे एक सुगरणीचं लक्षणच असतं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या टिप्स समजतील आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। आता इथं मी काय घेतलेलं आहे, 1 किलो मैदा घेतलेला आहे। खूप सुंदर होता त्या मैद्याच्या कुरवड्या, जशा तुम्ही पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या चिकाच्या बनवतात त्याच पद्धतीच्या अशा खुसखुशीत बॉबीसारख्या लागतात त्या कुरवड्या तळल्यानंतर। तर आता मी इथं 1 किलोचं पॅकेट घेतलेलं आहे मैद्याचं, त्यातलं अर्धं मी वापरणार आहे। अर्ध्या किलोच्या प्रमाणात या कुरवड्या असणार आहेत आणि त्यानुसारच तुम्ही ते पुढचं माप लक्षात ठेवून ही कुरवडी करायची आहे। आणि ही चाळून घ्यायचा सगळा मैदा, थोडंसं काही असेल तर त्याच्यामधला निघून जातो आणि आपलं ते पीठ करताना एक लगत एकसारखं गाठी न होता असं हे पीठ बनलं जातं। त्यामुळे मैदा कधीही चाळून घ्यायचा आणि शिल्लक राहिलेला मैदा छान पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचा, नाहीतर मग त्याला जाळी लागते। अशा पद्धतीनं हे अर्धा मैदा मी शिल्लक ठेवलेला आहे आणि अर्ध्याच मैद्याच्या एकटीने करायचं असेल तर अर्ध्या किलोच्या प्रमाणातच करा, म्हणजे छान येतात, बिघडत नाहीत, काही नाहीत। आता हा मैदा आपल्याला एका पातेल्यामध्ये घ्यायचा आहे आणि भरपूर पाणी टाकायचं आहे या मैद्यामध्ये, कारण आपल्याला हे पीठ मैदा भिजू घालायचा आहे। तुम्ही वेळ असेल तर 2 दिवसही प्रोसेस करू शकता आणि 1 दिवस केली तरीही छान आपल्या ह्या कुरवड्या जशा चीक बनतो पारंपरिक पद्धतीच्या गव्हाचा त्याच पद्धतीचा हा चीक बनतो। आता ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करून गाठी सगळ्या फोडल्या पाहिजेत, गाठी राहता कामा नयेत। पीठ भिजवतानाच सगळ्या गाठी फोडल्या गेल्या पाहिजेत, मग एखादी गाठ राहते मग परत तो चिकट असतो मैदा, त्यामुळे फुटत नाहीत त्या गाठी लवकर, मग वेळ जातो आपला तिथं। त्यामुळे ह्या अशा गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत, लगेच फुटतात अशा ही भिजू घालताना मैदा। त्यामुळे हातानं करायचं, चमच्यानं होत नसेल तर हाताने ह्या सगळ्या गाठी फोडूनच मग पीठ आपल्याला भिजू घालायचं आहे। आणि हे पीठ भिजू घातल्यानंतर 1-2 घंट्यानं असं सगळं काही लालसर पाणी वर येतं ते आपल्याला काढायचं आहे। तुम्हाला होता होईल तितकी प्रोसेस आज सकाळी हा मैदा भिजू घालायचा आणि उद्या सकाळी हे करायला घ्यायचं आहे पीठ। कमीत कमी 24 तास तरी हे पीठ भिजलं पाहिजे। आणि आपण इथं पापड खार कोणता सोडा वापरणार नाही आहोत, कशामुळं खुसखुशीत होतात तर हे पीठ भिजू घातल्यामुळे छान आपल्या कुरडई अशी खुसखुशीत आणि खूप अशी फुलते ही कुरवडी। त्यामुळे इथं आपल्याला पीठ भिजू घालणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही जर पटकन पीठ भिजू घातलं आणि 1-2 घंट्यानं करायला घेत असाल तर हे फुलत नाहीत कुरवड्या। कोणत्याही पिठाचं तुम्ही कुरडी अगर पापडी करायची असेल तर ते पीठ भिजू घालणं 1 दिवस तरी महत्त्वाचं असतं, त्यानंच आपल्या पदार्थाला किंवा वाळवणीतल्या पदार्थाला खुसखुशीतपणा येतो। आता हे असं लालसर पाणी वर आलेलं आहे, त्यामुळे ते काढायचं आहे आपल्याला, होता होईल तितकं काढायचं। 2दा 3दा 1-2 घंट्यानं असं भरपूर असं पाणी टाकलं की हे लालसर पाणी वर येतं आणि कुरडी आपली पांढरी शुभ्र व्हायला मदत होते। आता इथं मी 2दा 3दा असं काढून घेणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत, त्यामुळे त्याच्यातलं सगळं लाल पाणी निघून जातं आणि परत आणखीन भरपूर असं पाणी टाकायचं आहे। असं टाकत मग सगळं त्याच्यातलं लालसर पाणी निघून जातं आणि वासही येत नाही या पिठाला। छान असं पीठ आपलं
छान भिजलं जातं हे आणि असं झाकून ठेवायचं आणि 2-3 घंट्याला त्याच्यातलं पाणी काढत चालायचं आहे. त्यामुळे कुरडई छान होते. आता सकाळी मी हे पाणी 2दा-3दा काढून घेतलेलं आहे. आता ही सकाळी फक्त पाणी काढायचं आहे, त्याला हलवायचं नाही. त्या पिठाला अजिबात हलवायचं नाही पाणी काढेपर्यंत. सगळं जेवढं निघतंय तेवढं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे. आता हे स्वच्छ पाणी झालेलं आहे. मी 2दा-3दा काढल्यामुळे वरचं पाणी एकदम स्वच्छ निघाले आणि तुरटी टाकली होती एक छोटा तुकडा, त्याच्यामुळे आपलं हे पाणी सगळं घाण निघून स्वच्छ पाणी तयार झालेलं आहे. जे तुरटीचा छोटा खडा टाकला होता तो तसाच त्याच्यामध्ये टाकून द्यायचा, म्हणजे कुरडईला आणखीन छान पांढरा कलर येतो. बघा हे पीठ असं आपलं फुलल्यासारखं होतं. यानंच आपल्या कुरवड्या खुसखुशीत होतात तळल्यानंतर. आणि हे सगळं फुललेलं पीठ चांगलं त्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे सरबरीत असं. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागतं, कारण ते थोडंसं फुलल्यासारखं झालेलं असतं. मग पातळ आपल्याला त्याचं करून घ्यायचं असते, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकणार आहे. आणि मीठही लगेचच टाकायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, जास्त पातळ करायचं नाही. फक्त ते फुगलेलं पीठ पातळ होईल इतपतच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीचं पीठ तयार झाले आपलं, पातळ झालं हे. आणि घट्ट जर असेल पीठ तर जेवढं आता हे पातळ पीठ तयार झाले आपलं चीक, तर जेवढं चीक आहे तेवढंच पाणी घेतले आणि एक्स्ट्राचं वर पाणी 1 ग्लास टाकले. पण आपल्याला परत त्याच्यातलं दुप्पट पाणी काढून ठेवायचं आहे. जेवढा चीक तेवढं पाणी आणि एक्स्ट्राचा 1 ग्लास टाकलेलं आहे हे. पण कुरडीचं चीक टाकताना त्याच्यामध्ये मिक्स करताना पाण्यामध्ये 2 ग्लास पाणी बाहेर काढून ठेवायचं आहे. कारण इथं बॅटर आपलं पातळ झालेलं आहे चीक कुरडईचा, त्यामुळे जास्त पाणी इथं चालणार नाही. घट्ट पीठ असेल तर जेवढा चीक तेवढं पाणी चाललं असतं, पण इथं खूप पातळ आहे त्यामुळे 2 ग्लास इथं पाणी आपल्याला काढावं लागेल. 1.5 ते 2 ग्लास पाणी काढून ठेवायचं. आणि जेवढं तुम्ही गरम पाणी काढून ठेवलेलं असेल तेवढ्या समजा आपलं चीक घट्ट झाला हटल्यानंतर तर लगेचच पाण्याचा वापर करता येतो. पण एकदा पीठ पातळ झालं, आपलं चीक पातळ झाला तर त्याचा उपयोग होत नाही. मग त्याच्या धड पापड्याही करता येत नाहीत आणि कुरड्याही करता येत नाहीत. त्यामुळं शक्यतो पाणी कमीच वापरायचं. घट्ट झाला तर वरून वापरता येतो पाणी, पण चीक पातळ झाल्यावर तसं काहीच करता येत नाही. त्यामुळे अगोदरच आपण 1.5 ग्लास पाणी काढून ठेवले, कारण इथं आपलं चीक असा पातळसर आहे म्हणून. आता इथे मी चाटू घेणार आहे. चाटूनं छान हटलं जातं, याला आम्ही चाटू म्हणतो. मी चुलीवर शक्यतो करत असते हे पदार्थ, त्यामुळं मी असं मोठे साहित्य असतात माझ्याकडे. मग ही चाटूचा वापर केला आणि पाणी याला उकळी जास्त येऊ द्यायची नाही. फक्त गरम पाणी, कडकडीत गरम पाण्यामध्ये हे चीक टाकायचं आहे. उकळत्या पाण्यात चीक अजिबात टाकायचा नाही, गाठी होतात, त्या फुटतही नाहीत लवकर. जास्त गरम पाण्यामध्ये फक्त टाकून दिले आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवलेली आहे. खळखळ उकळत्या पाण्यामध्ये कोणताच चीक टाकायचा नाही, गाठी होतात आणि त्या लवकर फुटत नाहीत. आता इथं थोडंसं मी राहिलेलं त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून परत ते त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि छान हटायचं. लगेच गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि हे या चाटूनं तुम्ही कशानं, बेलण्यानं किंवा चमच्यानंही करू शकता, पण या अशा चाटूनं मला छान हटता येतं म्हणून मी त्यानंच हटते. आणि सगळ्या गाठी यानं फुटल्याही जातात आणि लगेच आळून येतं. गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तुम्ही तर हे लगेच आळून येतं. आता इथं मी गव्हाच्या कुरवड्या का म्हणते, कारण मैदा हा गव्हापासूनच बनलेला असतो आणि जे आपण गहू भिजवून ज्याच्या करतो तो पण गव्हाचा अर्क असतो आणि मैदा पण गव्हाचा अर्कच असतो. त्यामुळे जशा आपण पारंपरिक पद्धतीच्या चिकाच्या गव्हाच्या शिजवतो त्याच पद्धतीनं हा मैदा पण आपल्याला शिजवला गेला पाहिजे. 15 ते 20 मिनटं हा छान शिजला गेला पाहिजे. 2दा-3दा वाफा छान द्यायच्या आहेत. झाकायचं, 5-6 मिनटानं परत काढायचं, परत हलवायचं. सगळं खालीवरी चीक करायचं आहे. परत उलटण्याच्या साह्यानं परत तो चीक खालीवरी करायचा. असं सगळा एक ठिकाणी आणायचा, परत हलवायचा. जसं आपण गहू भिजवून चीक काढतो आणि त्या कुरवड्या शिजवतो 15 ते 20 मिनटापेक्षा जास्त थोडंसं, तसंच हा चीक शिजवून घ्यायचा आहे. कारण ह्या परत कुरवड्या मोडत नाहीत, वर्षभर आहे अशाच गोल गोल राहतात
आणि आता आपला चीक शिजलेला आहे, चिकाला छान शाईन आलेली आहे आणि सगळा चीक असा थोडासा शिजल्यानंतर वेगळा दिसतो त्या पद्धतीचा झालेला आहे। असं झाकून गरम गरमच करून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचे नाही। थंड झाल्यानंतर त्याच्या कुरोड्या नीट येत नाहीत, त्यामुळे गरम चिकाचंच पटकन कुरोड्या करून घ्यायच्या आहेत। मदतीला असलं तर कोणी पटकन कुरोड्या होतात, छान होतात, एक सलग तारेच्या होतात गरम चिकाच्या। थंड झाल्यावर मग ते नीट तारा पडत नाहीत, त्यामुळे गरम गरम अशा छान सुंदर अशा आपल्या पांढऱ्या शुभ्र एक लगत तार पडते आणि सुटसुटीत तारा होतात। थोडंसं तुम्हाला वाटला चीक पातळ आहे तर एक 5-1 मिनटं थांबून मी करू शकता, कारण तोपर्यंत आळून येतो चीक थोडासा आणि त्याच्या पण कुरोड्या छान होतात। पण जास्त थंड होऊ द्यायचा नाही कोणत्याच कुरोडीचा चीक, कारण त्याच्या कुरोड्या छान येत नाहीत आणि जड जातात, परत हात दुखतात। म्हणून हे अशा आपल्या शिजल्यानंतर अशा पटकन हातात पण येतात लगेचच। जशी कुरोडी आपण टाकत चलतो पुढं तोपर्यंत मागच्या कुरोड्या अशा लगेचच हातात येतात। ज्या कुरोड्या चिटक असं लवकर हे होत नाहीत, मोडल्यासारखं होतात, त्याचा चीक शिजला नाही असं समजायचं। अशा आपल्या वाळल्यानंतर छान अशा सुटसुटीत तारेच्या कुरोड्या तयार झालेल्या आहेत। तळल्यानंतर ह्या चौपट फुलतात अशा, जसं आपण बॉबी असती लहान मुलं खातात त्या पद्धतीने या चवीला लागतात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर मराठी वीकली रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा तळल्यानंतर होतात। भेटूयात अशा छान छान रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।